उपनगर वसईमध्ये भरपूर पाऊस पडलाय. नालासोपारा वसई या परिसरात चांगलीच पावसाने बॅटिंग केली आणि वरळीमध्ये देखील काही पाऊस कमी नाहीये. सकाळपासून पाऊस पडतोय, परंतु तरी देखील क्रिकेटची स्पर्धा काही थांबलेली नाहीये. सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे. विश्वसाई दरबारचे सगळेच कार्यकर्ते, संपूर्ण मंडळ आणि प्रत्येक वयोगटातला कार्यकर्ता आहे विश्वसाई दरबारमध्ये. कोणाचं एकाचं नाव इथे घेतलं जात नाहीये. सगळ्यांनी मिळून ही क्रिकेटची स्पर्धा आणली आहे तुमच्या भेटीला आणि सहकार्य लाभलंय ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांचं. होऊ लागलेत, घेऊ लागलेले आहेत. दोन सलामीवीर तयार. पहिलं षटक टाकण्याची तयारी आर्यन भोईर करताना दिसेल. हायवे दिवा, भिवंडीच्या हायवे दिवा या गावाला बिलॉंग करतो. वडिलांपासून ते बालकडू घेऊन आलाय मनोज भोईर. भरपूर वर्ष क्रिकेट त्याच्या वडिलांनी गाजवले आणि तो देखील आता सध्या चर्चेतलं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात. आणि तारिफ सय्यद यांनी अनेक यंगस्टरला एकत्रित करून हा संघ बनवलाय. सिल्वर स्टार हे नाव दिलंय आणि अनेक स्टार आहेत, भविष्यातले स्टार, म्हणून ते सिल्वर स्टार आहेत. आणि तो संघ आता तयार आहे या मॅच मध्ये खेळण्यासाठी. महाकाली वर्सेस सिल्वर स्टार. टॉस जिंकलाय महाकालीने. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. साई मयेकर आणि श्लोक अनावकर. स्ट्रायकिंग एंडला साई, नॉन स्ट्रायकिंग एंडला श्लोक. ही सलामीची जोडी. 5 षटकांची लढत आहे. चला सामन्याला सुरुवात करा. पहिला बॉल स्क्वेअर कट केलाय. पॉइंट मधून बॅकवर्ड पॉइंटला काढलाय बॉल आणि तिथून एक धाव मिळताना दिसेल. सुलतान खानने बॉलला थांबवलंय. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. साईचं खातं उघडलंय, महाकालीचं खातं उघडलंय या मॅच मध्ये. मागच्या मॅचचा हिरो. 24 बॉलमध्ये 63 धावांची खेळी करणारा श्लोक. काय बरसला होता श्लोक. खतरनाक बॅटिंग केली होती. स्टान्सच सांगून जातो. लेदर क्रिकेट खूप चांगला खेळतो, परंतु इथे उसळी घेणारा बॉल स्किड होत गेला विकेट कीपरच्या हातात, कॅप्टन सूरज केनेच्या हातात. डॉट. आर्यन परत एक वेळा तयार. पुढचा बॉल घेऊन. कटर टाकायचा होता, फॉलो करायचं होतं बॅटरला. वाईड बॉल. +1 अशा 2 धावा मिळताना दिसतील. महाकालीची धावसंख्या 3 या आकड्यावर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये, परंतु मागच्या मॅचमध्ये दमदार अर्धशतक श्लोकने पूर्ण केलं होतं. इथे एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 4. साई प्रसाद. चांगला बॉल. उसळी घेणारा बॉल होता. बॅकफुटला जात असताना पॉइंटला दिशा दिली. रनआउट चान्स आहे. बॉल हातातच आलेला नाही आर्यनच्या. तोपर्यंत एक धाव इथेही मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 5. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आर्यन भोईर. भिवंडीचे अनेक स्टार खेळाडू या टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. यंगस्टर्स आहेत. हा बॉल थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली कामगिरी आर्यनची. शेवटचा बॉल शिल्लक. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा झाल्यात आता स्कोरबोर्डवर. प्रोलिंग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट. एक्सप्रेस. हा बॉल स्नॉटर. सरळ विकेट कीपरच्या हातात. बॅटची कडा घेतलेली, त्यामुळे श्लोकला आता मला वाटतं जावं लागेल डगआउट मध्ये. मोठी विकेट आली आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन सगळे करत असताना सूरजने एक चांगला झेल टिपलाय. सोपं नव्हता हा झेल. आणि इकडे पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहिलेली नाहीये. आणि हेच लेदर बॉल क्रिकेटर ज्यावेळेला खेळतात त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आत्मसात करत असतात. खेळाडू वृत्ती खूप महत्वाची असते. हा बॉल पा बॅटची कडा घेऊन गेला आणि त्यानंतर पहिला प्रयत्न फसला. दुसऱ्या प्रयत्नात एक चांगला झेल सूरजकडून. आणि मग पंचांचं बोर्ड जसं दिसलं आकाशाकडे, बॅटर त्या अगोदर डगआउटच्या दिशेने. 5 रनवर पहिली विकेट गमावली आहे महाकाली या टीमने.
श्लोक आउट झालाय शेवटच्या बॉलवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल वैभव राऊत. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज सुलतान खान. सुलतान खान आलाय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. उल्हासनगरचा सुलतान, स्विंगचा सुलतान. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळत आलाय सुलतान. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय गॅप मध्ये आणि इथे फिल्डिंगचा प्रयत्न आणि शेवटी बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा मिळताना दिसतील. चौकार साईच्या बॅटमधून 4. सध्या पाऊस जोरदार पडतोय अशा परिस्थितीमध्ये साईने चौकार मारलाय. बरोबर पुलचा फटका तिथे घसरला फिल्डर, परंतु शेवटी बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. सुलतानचा हा बॉल. चांगली विकेट किपिंग, चांगली गॅदरिंग. बॉलच्या मागे यष्टीरक्षक सगळ्यात महत्वाची भूमिका आहे या पावसामध्ये. खेळपट्टीवरून बॉल स्किड झाल्यावर कटर, लेग कटर होता, बाहेर निघाला पडल्यानंतर. सुलतानचा हा बॉल फॉलो केले बॅटरला. यावेळेला सोडून दिलाय बॉल. वाईड बॉलचा निर्णय येतोय आणि तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसेल. वाईट बॉल आणि +1. इथे पाहूया किती धावा मिळतात. पंचांचा इशारा आलाय. चौकार. 4 धावा मिळताना दिसतील. या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आकार घेते. मान्सून धमाका सीझन 3 तुम्ही पाहताय. चांगला फटका, पॉइंटला उडवलेला फटका. 4 धावा इथे देऊन गेलाय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. असाच खेळ केला होता मागच्या मॅच मध्ये या टीमने. महाकालीने खास करून मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजेता खेळाडू आउट झालाय श्लोक, परंतु सध्या साई प्रसाद आणि वैभव चांगली बॅटिंग करतात. वैभवच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 3 बॉल झालेत. बॉल मागे चाललाय. फाईन लेग ला कोणीच नाहीये. विकेट कीपर धावतायत. कॅप्टन सूरज. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 16 धावा फलकावर लागल्यात. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील हे मार्गदर्शक या स्पर्धेचे. सौजन्य त्यांचं लाभलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुलतानकडे बॉल येता येता थांबला. तोपर्यंत 1च धाव मिळेल आणि ते 2 धावा नक्की झाल्या असत्या. प्रयत्न करायला पाहिजे होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसते. सिंगल डबल्सने सध्या धावा येत आहेत. या ओव्हरमध्ये थोडासा महागा ठरलाय सुलतान. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18. 2 ओव्हरचा खेळ संपला. 9ची सरासरी. महाकाली टीमने धावा बनवलेल्या आहेत 18. 18. प्रोलिंग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील अनेक स्पर्धांच्या. आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. परत एक वेळा आर्यन गोलंदाजीसाठी सज्ज. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती आर्यनने. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. कव्हर पॉइंटला मागे जात असताना बॅकफुटला 1 रन इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाहीये. सुलतानने बॉलला थांबवलंय. तोपर्यंत 1 धाव. या सिंगलच्या मदतीने 19 धावा झाल्यात. 19 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. विश्वसाई दरबार. अप्रतिम असं आयोजन. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. वरळीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा रंगते. पुढे टाकलेला बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटरनी बॉलमध्ये कुठला संपर्क नाही. आणखीन एक डॉट आर्यन कडून. आर्यनने फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्याच्या स्पेलमध्ये. चांगली कामगिरी करतोय आर्यन. परत एक वेळा कटरचा प्रयत्न. पुल केला. बॅकफुटला जात असताना चांगला पुल. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. साई प्रसादच्या बॅटमधून येतोय आणखीन एकदा आर्यनच्या विरुद्ध धावांचा प्रसाद. हा षटकार.
खतरनाक बॅटिंग करतोय साई प्रसाद. बॅकफुटला जाऊन एक चांगला पुलचा फटका साई प्रसाद मयेकरच्या बॅटमधून. खतरनाक फलंदाजी. परत एक वेळा उडवलाय बॉल समोरच्या बाजूला. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर एका हाताने बॉलला थांबवले दिनूने. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल दिनू कांबळेचं चांगलं क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या साईच्या. चांगला फटका होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर होता दिनू. अंदाज बांधला आणि बरोबर हातामध्ये. याला मुंबईच्या भाषेत म्हटलं जातं बल्ब काढणं. बरोबर चिकटला त्या हाताला तो बॉल. एक्सप्रेस बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. वैभवच्या विरुद्ध डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आता या षटकातला. स्टंपच्या थोडासा जवळून आणि वरून गेलाय. हरीने 13 धावा दिल्यात 11 बॉलमध्ये. त्याच्या शॉर्ट मिड विकेट आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. आकाश हळूहळू चालत जाईल बॉलपर्यंत. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 27 धावा महाकालीच्या खात्यामध्ये. 2 षटकांचा खेळ आता शिल्लक. 3 ओव्हर नंतर 27 ला एक टीम महाकाली 11. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामध्ये. विश्वसाई दरबार वरळी मान्सून धमाका सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सौजन्य लाभलं या स्पर्धेसाठी ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांचं. आणि वरळी म्हटल्यानंतर ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचा एक वेगळाच उत्साह आणि अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. फॉर्म टाकल्या 16 टीम प्रवेश निश्चित. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी तर या स्पर्धेचं पारितोषिक अजून त्याच्यामध्ये वाढ होईल. 2 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक असेल. पुढच्या वर्षी 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक. या वर्षी मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर यांच्यासाठी LED TV देण्यात येणार आहे. भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये. दरवर्षीप्रमाणे त्याच्यामध्ये वाढ होत चालली आहे. गोलंदाजीसाठी आलाय विनीत माळी मॅन फ्रॉम मानकोली. पहिलाच बॉल कडक फटका. यावेळेला बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड पाठवला डाऊन दी ग्राउंड सीमारेषेच्या पलीकडे. आणि हा अनुभव आहे यावेळेला वैभव निर्माण करतोय. धावांचं वैभव आपल्या टीमसाठी. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33-33. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट खेचलाय. आणि जसा बॉल पडला त्याच्यावर मोहरच लावली होती वैभवने 6 धावांची. हा देखना फटका, राजस फटका, विलोभनीय फटका. सगळ्या प्रेक्षकांना या पावसामध्ये मंत्रमुग्ध करून सोडणारा फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका इथे दर्शवलाय वैभवने. वैभव राऊत चांगली बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33-33. वैभव राऊत हा बॉल सोडून दिलाय. प्रेशर आहे. मागच्या बॉलवर षटकार आलाय त्याच्यामुळे हा दबाव इथे दिसतोय. धावा वाढतायत. धावा झाल्या 34-34. वैभव राऊत आणि त्याच्याच बरोबरीने साई मयेकर यांनी चांगलाच डाव सावरलाय. श्लोक आउट झाल्यानंतर बॅटची कडा घेतली घोषांकी क्षेत्रात. आणि ऍक्शन रिप्ले जर तुम्ही पाहाल तर वैभवने देखील सांगितलंय की बॉल चांगलाच राईज झाला. उंची घेतली या बॉलने. पहा जसा बॅटला लागून गेला त्यानंतर त्याची ऍक्शन पहा. हेच इथे सांगत असताना बॉलने चांगलीच उसळी घेतली. सरळ विकेट कीपरच्या हातात मागे गेलाय. परत एक वेळा उसळी घेणारा बॉल बरोबर खांद्याच्या लेवलने चाललाय. परफ्यूम डिलिव्हरी. नक्कीच हा टी बॉल आहे. आज जर बॉल लेदर असता तर नक्कीच एक चांगला सुहास दरवळला असता. बरोबर नाकाजवळून परफ्यूम बॉल. खराब बॉल. व्हाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 37. 4 व्हाईट बॉल, 1 लेग बाय, 4 बाईज. आतापर्यंत 9 धावा अवांतर आल्यात. टीमची धावसंख्या 37 धावा. आज दिवसभरात सकाळपासून पाऊस बरसतोय. आणि हेच तर खरं पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. इथेच मजा येते. अशाच परिस्थितीमध्ये खेळण्याचा एक वेगळा आनंद लुटला जातो. आणि त्याचमुळे ऑनलाईन जे प्रेक्षक आनंद लुटतायत. काहींनी नक्कीच ऑफिसला सुट्टी मारली आहे पाऊस पाहता, हाय अलर्ट पाहता. बॉल हवेत आहे. ढगात लाइटिंग. बॉल उंच 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 भरारी घेत चाललाय.
थेट सीमारेषा पलीकडे वैभवच्या बॅट मधून दुसरा षटकार या ओव्हर मध्ये. वा वैभव वा, खतरनाक बॅटिंग करत असताना एका बाजूला साई प्रसाद आहे, दुसऱ्या बाजूला वैभव आहे. वैभवने मात्र उभारले धावांचं वैभव, 2 षटकार मारलेत. काय टायमिंग होतं, टायमिंगच्या जोरावर मनगट फिरवलं. बॅट मधून स्वीट साऊंड, टक्कसा आवाज. हा आवाज प्रेक्षकांना आवडतो, कॉमेंटेटरला आवडतो, परंतु कधीच गोलंदाजाला आवडत नाही. एवढा खतरनाक आवाज आला आणि बॉल सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या 43. 20 धावांची खेळी आतापर्यंत केली आहे वैभवने. बरोबर आहे, आपण बरोबरच बोलतो. धावा झाल्या 43. 43 लॉस ऑफ 1 विकेट वैभव. आणि म्हणतात ना, तांदूळ जेवढा जुना होईल तेवढाच भात चांगला लागतो. हा पुराणा चावल आहे. वैभव चांगली बॅटिंग करतोय. 10 बॉल मध्ये 20 धावांची खेळी. शॉर्ट बॉल परत एक वेळेला कडक शॉट मारलाय समोरच्या बाजूला आणि या वेळेला मात्र चांगला कॅच पकडलाय. वैभवचा खेळ आता संपलाय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. वैभव स्वतःवर नक्कीच निराश असेल, परंतु चांगला खेळला आणि या मॅच मध्ये 43 धावा झाल्या, त्याच्यापैकी 20 धावा वैभवने केल्या. फलंदाज बाद. सो एक चांगला झेल वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये. कारण हे मैदान जर तुम्ही पाहिलं तर मागच्या बाजूला बंदिस्त आहे, तिथे गोशांकित क्षेत्र आहे आणि 3 साईडला बाउंड्रीज आहेत. त्याच्यामुळे इथे खेळणं एक वेगळी कला पाहिजे तुमच्याकडे. आता नवीन फलंदाज येईल फलंदाजीसाठी. प्रभाकर मेहता फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या 43. 43 धावा, 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना विश्वसाई दरबारची क्रिकेटची स्पर्धा. आल्या आल्या प्रभाकरचा फटका हवेत आहे. मिड विकेट धावतायत, प्रयत्न सुरू आहे. 1 धाव मिळते. प्रभाकर घसरला, पडला आणि इथे तोही खेळाडू पडतोय जो बॉल पर्यंत पोहोचला होता. तोपर्यंत 1 धाव मिळते प्रभाकरला. शॉर्ट बॉलचा वापर केला प्रभाकरने, पुल केला. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर धावला, बॉल पर्यंत तो घसरला, पडला आणि शेवटी इथे 1 धाव मिळाली आहे. धावा झाल्या 44-44. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 ला 2, 44 ला 2. शेवटचा षटक. पाहूया सुलतान चर्चा करतोय गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज येईल. कबीर आलाय, कबीर सिंग. ISPL हाही खेळाडू खेळलाय. या वर्षी आपण पाहतोय या विश्वसाई दरबार आयोजित मान्सून वरळी मान्सून धमाकामध्ये अनेक खेळाडू ISPL चे खेळलेले आहेत. अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये खेळणारे मुंबई T20 लीगचे. त्याच्यामुळे चर्चा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. प्रभाकर स्ट्रायकर एंडला. एक वेगळी शैली आहे प्रभाकरची बॅट पकडण्याची. आणि इथे मात्र 1 धाव मिळताना दिसेल. यस, 1 धाव कंप्लीट. प्रभाकर थोडीशी बॅट जर आपण पाहिली तर असं वाटतं की तो बॉलला कापण्यासाठी मैदानामध्ये गेला. बॅट थोडीशी तिरछी पकडतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर साई प्रसादने 14 धावा केल्यात. आक्रमक मूडमध्येच आहे सध्या तरी प्रभाकर. कबीर सिंग लास्ट ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या 45. बॅटची कडा गोशांकी क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय बॉल, परंतु शेवटच्या क्षणाला आतमध्ये येतोय, त्यामुळे एक सिंगल. प्रितेश होता मागे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 46-46. 46 धावा. कबीर सिंग ग्रीप कशी बरोबर ग्रीप करण्याचा प्रयत्न आहे त्या बॉलवर. सोपं नाहीये या पावसामध्ये बॉलवर ग्रीप करणं, बॉल टाकणं. कटर टाकण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला उडवलाय. फिल्डर धावतायत.
जाळांमध्ये बॉल अडकलाय आणि तो जर मागे गेला असेल तर पाहूया गोशांकी क्षेत्रात जाईल. येस, संपाचा सिग्नल. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 3 सिंगल या ओव्हरमध्ये 47 47. 4 ओव्हरला 44 होत्या. या ओव्हरमध्ये 3 एकेरी धावा आल्या. 47 धावा झालेल्या आहेत. अंतिम टप्प्याच्या दिशेने आजच्या दिवसातला खेळ देखील रंगताना दिसेल. सकाळच्या सत्रामध्ये प्रिवान ओमकार बॉईज नायगाव या संघाने 2 सामने जिंकले. सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. स्वप्नील शिरवाडकर यांचं देखील आपल्या मंचावर सहर्ष स्वागत. आपण पाहतोय त्यांच्याच वतीने एलईडी टीव्हीज आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. स्वप्नेश शिरवाडकर यांचं सहर्ष स्वागत. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज याच्यासाठी एलईडी टीव्ही त्यांनी पुरस्कृत केल्यात. बॅटची कडा घेतली. एक धाव इथे मिळते. 4 बॉलवर 4 एकेरी धावा आल्या. टीमची धावसंख्या 48 48. पावसाचाही वेग वाढलाय. हवा चांगलीच वेगाने वाहते. चांगला शॉर्ट बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर रनआउट होईल असं दिसतंय आणि तसं झालंय. फलंदाज पात. शुभम जंगम आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. परंतु शेवटचा बॉल आता असेल. शेवटच्या बॉलवर देखील एक धाव इथे मिळताना दिसेल. घोषांकी क्षेत्रामध्ये एक्झॅक्ट 49 धावा झाल्यात. 50चं टार्गेट आहे. 50 टू विन. 5 ओव्हर 10ची सरासरीने 50च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे सिल्वर स्टार भिवंडी या टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. परंतु आता आवाजात होईल परिवर्तन. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज परत एक वेळा रोशन पाताळे यांचा. परंतु त्याच्या अगोदर बॉलिंग अनालिसिसवर एक नजर टाकूया. आर्यन भोईर 2 ओव्हर 14 धावा 1 विकेट. कबीर सिंग 1 ओव्हर 5 धावा. सुलतानच्या 1 ओव्हरमध्ये 12 धावा. विनीतने 1 षटक टाकलं 17 धावा. 49 धावा झाल्यात. 50चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय 5 ओव्हरच्या या महत्वाच्या मॅचच्या दरम्यान. सो 50च्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होईल या आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया. रोशन पाताळे यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. 50 धावांचा पाठलाग मात्र या मॅच दरम्यान आपल्याला करावा लागणारा खेळ पाहायचा आहे. विश्वसाई दरबार आणि ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांच्या संकल्पनेतून साकार झालेली वरळी मान्सून धमाका 3रं संस्करण आपण या स्पर्धेचं बघत आहात. 3रं एडिशन आपण बघत आहात. अतिशय दैदिप्यमान असं आयोजन आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. 1.25 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे अंतिम विजेत्या संघाला आणि सोबतच एक आकर्षक भव्य दिव्य अशी ट्रॉफी. आपण आज मुख्य मंचाकडे जर लक्ष टाकलं तर मुख्य व्यासपीठावरती आपल्याला उजव्या बाजूला या स्पर्धेचे सर्व करंडक पाहायला मिळतील. त्याचबरोबर विशेष पारितोषिकं आहेत ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांच्या संकल्पनेतून. आणि दरवर्षी मात्र या स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये वाढ होते आणि आजच घोषणा केली आहे पुढच्या वर्षीच्या पारितोषिकाची. पुढच्या वर्षी मात्र होणारी स्पर्धा 4थं पर्व जे असेल ती 2 लाख रुपयांचा पुरस्कार असणारी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य आम्हाला लाभलं ते ओमप्रकाश बिंद. वरळी मान्सून धमाका सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विशालजी इंगळे त्यांनी सुद्धा खूप मोठी मदत आणि खूप मोठं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. प्रथमेशजी भिडू. अनेक नावं आहेत. सत्यवानजी पाटील, साई धर्मा संचू, राजेशजी लाड, स्वप्नीलजी मोरे, जिग्नू सिंग, कल्पेशजी पडते, अमरजी परोळेकर, समाधानजी सरवणकर, रुपेशजी भाटकर, समर्थ चायनीज सेंटर, विशाल गुप्ता, प्रथमेश भिडू, रुद्र सिद्धेश तेली, निलेश अनावरकर, ओमप्रकाश बिन, निलेशजी इंगळे, महेशजी सावंत, निशिकांतभाई शिंदे, श्रीराम सावंत आणि गावराई रेस्टॉरंट सर्वांचं खूप खूप आभारी असणार आहोत. आणि एक विशेष सन्मान मुख्य मंचावरती केला जाणार आहे. आज आपल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजांसाठी जी आकर्षक एलईडी टीव्ही दिले जाणार आहेत त्यासाठी मात्र आम्हाला विशेष सहकार्य लाभलं ते सन्माननीय श्री स्वप्नेश शिरवाडकर साहेबांचं. आणि स्वप्नेजी शिरवाडकर साहेबांचा एक यथोचित सन्मान यथोचित सत्कार आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मी अशोकजी मसूरकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नेजी शिरवाडकर साहेबांचा एक यथोचित सन्मान मुख्य मंचावरती करायचा आहे. मायेची एक उबदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ
आणि श्रीफळ वाढून त्या ठिकाणी मात्र स्वप्नेजी शिरवाडकर साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे, 52 विन. आणि हा मुख्य मंचावरती होणारा सन्मान आपण पाहताय. या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह, त्याचबरोबर एक श्रीफळ, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वप्नेश शिरवाडकर साहेबांचा केला जातो यथोचित सन्मान. केलेल्या सहकार्याबद्दल मात्र स्वप्नेश शिरवाडकर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक 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 आभार. 30 बॉल आणि 50 धावा, 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र आता बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये येते. 30 बॉल्स टू गो, 52 विन असं हे इक्वेशन आपण बघताय मेगा स्क्रीनवर. विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलवरती आपण या स्पर्धेचं अगदी क्रिस्टल क्लिअर लाईव्ह चित्रण पाहू शकाल. 50 धावांचा पाठलाग मात्र हा सामना जिंकण्यासाठी. आणि अजूनही आपण जर प्रोलिंग स्पोर्ट्सला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच्या आता आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला अजिबात विसरू नका. कारण येत्या कालावधीमध्ये होणाऱ्या पावसाळी रबर बॉल हंगामातल्या अनेक स्पर्धा या चॅनलवरती आपल्याला घर बसल्या सुद्धा पाहता येऊ शकतात. इन्स्टावरती आपल्याला प्रत्येक चांगल्या परफॉर्मन्सच्या रील्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर काही मजेशीर किस्से जे आपण या पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये आपण मैदानामध्ये झालेले पाहतो ते सर्व आपण त्या चॅनलवरती इंस्टाग्राम हँडलला पाहू शकता. कबीर सिंग, सिद्धेश गावंडच्या हातामध्ये मात्र पहिली ओव्हर सोपवली गेली आहे. दिनू कांबळे आणि आकाश जांगीड मैदानाच्या आतमध्ये आलेली ओपनिंग पेअर आपण पाहताय. आकाशच्या बॅटमधून मात्र या अगोदर आपण जर पाहिलं तर दिनूच्या बॅटमधून एक सिंगल आली होती. रबर बॉल हंगामातला स्पेशालिस्ट बॅटर म्हणून पाहिलं गेलंय नेहमीच दिनूकडे. सध्या स्ट्राईकवर यॉर्कर लेन चेंडू, चांगला सन्मान दिलाय. बॉटम हँडचा स्ट्रॉंग वापर या फटक्यामध्ये. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. सिंगलने मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. आकाश जांगीड चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळाला संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये. आणि तसाच दिनू सुद्धा पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचं आपण या ठिकाणी जे इक्वेशन पाहिलं होतं 30 बॉल 50, चांगली फाईट अपेक्षित आहे. कारण एक फायटिंग टोटल आणि या वेळेला सुद्धा बॉल फाईन लेग जाळीला लागतोय आणि मैदानाच्या आत येतोय. तोपर्यंत एक धाव पुनश्च एकदा घेतली जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. 3 बॉल आणि 3 धावा धावफलकावरती. वेगवान चेंडू होता, चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. वरळीचे बरेच प्रेक्षक आज टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती आहेत. लोकल बॉय आहे. चांगला स्विंग पाहायला मिळाला या बॉलमध्ये. हरकत करताना अगदी यष्ट्यांच्या खूप जवळून ट्रॅव्हल केला. आणि या वेळेला मात्र अप्रतिम टायमिंग, दिशा चांगली निवडली आहे. एलिव्हेशन मिळतंय बॉलला, चांगली लांबी गाठतोय आणि चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. वरळी मॉन्सून धमाका षटकार. टप्पा पडला, आतल्या बाजूला बॉलने वळण घेतलं. दिनूने मात्र बॉलला खूप चांगल्या पद्धतीने रीड केलं, चांगली नजर रोखून धरली, मिडल ऑफ द बॅट केला, शॉट पुल केला, बॉल पुन्हा एकदा गुल केला. आणि सध्या मात्र एक धाव तर अगदी सहज पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आकाश आहेत. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल. आक्रमकता दाखवली, संयमही दाखवला. पहिल्या षटकाखेरीज चांगली सरासरी गाठली आहे. जो रिक्वायर्ड रन रेट गरजेचा होता तो पहिल्या षटकादरम्यान खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. षटकारासोबत मात्र एक सिंगल आणि या ओव्हरमधून आल्यात एकूण 10 धावा. अशाच प्रति षटकामध्ये 10 धावा बनवत राहाव्या लागतील. 24 बॉल आणि 40चा खेळ. विश्वसाई दरबार ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेबांच्या संकल्पनेतून आज या स्पर्धेचं यशस्वी आयोजन आपण बघत आहात. भरघोस पारितोषिकांचा वर्षाव करणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे मात्र मोठ्या आदराने पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा दिनू आहे स्ट्राईकवर. रवी यादव येथील गोलंदाजी मार्कवरती. वरळी परिसरातले बरेच खेळाडू या संघामध्ये आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांचं समर्थन करण्यासाठी मात्र बराच प्रेक्षक वर्ग या ठिकाणी गर्दी करतोय. ओहो हो, आडव्या बॅटने या वेळेला पुन्हा एकदा चेंडू मात्र शॉट पुल होतोय मैदानातून गुल. आणखीन एक षटकार दिनू कांबळेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथ, अगदी बॅटच्या टोला लागला, मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ मैदानातून.
पलीकडे चाललाय. दिनूच्या बॅट मधून मात्र जबरदस्त फटकेबाजी. आणखीन एक आखूड डब्याचा बॉल. या वेळेला समोर चिमणी उडाली भुर्र आणि चेंडू गेलाय खूप 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 दूर. षटकार. अप्रतिम बॅटिंग, ताबडतोड फलंदाजी. या वेळेला समोर चांगली रेंज पाहायला मिळते दिनूची. पंच केलाय हा फटका. रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण पाहताय 2 बॉल 2 षटकार आलेत. तिसरा षटकार 1000चं पारितोषिक दिनूला आणि 1000चं पारितोषिक आम्हाला. 2 वेळेला मगासपासून आपण जर पाहिलं तर मगाशी चंद्रकांत शेट्टे सर सुद्धा कॉमेंट्री करताना 2 बॉल 2 षटकार मारले गेले. त्यानंतर मग तिसरा षटकार हुकला. मगाशच्या मॅच मध्ये सुद्धा दुसरा 2 षटकार ठोकले गेले, तिसरा बॉल हुकला. पण या वेळेला काय घडतंय दिनू कांबळे. ओहो, या वेळेला मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर अधिक उसळी घेतोय, अतिरिक्त उसळी घेतोय आणि वाईड बॉलचा इशारा. वाईड अधिक 1 अशा 2 धावा. रवी यादव, अजूनही संधी आहे, संधीचं सोनं करायचंय. आपटला. या वेळेला मात्र हा सुद्धा हुकलाय. आता संधी नाहीये. 2 बॉल 2 षटकार आले, त्यानंतर एक वाईड आला आणि आता मात्र डॉट. हे पुनरावलोकन आपण पाहताय मेगा स्क्रीनवर रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. कमी गतीने हाताळला, टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला पण थोडा खाली सुद्धा राहिला. बॅट आणि बॉल मध्ये कोणतंही कनेक्शन बघायला मिळालं नाही. सरळ विकेट कीपरकडे. या वेळेला मात्र लेन थोडीशी पुढे केली, ड्राईव्ह केला जातोय. चिखलामध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतील एक धाव अगदी इझिली कंप्लीट केली जाते. पाण्याचा पाऊस, धावांचा पाऊस. वीस बॉल आणि 25 धावांची गरज. थोडा है थोडे की जरूरत है. या वेळेला बॅटची आउटसाइड एज. बॅकवर्ड पॉइंटला मात्र डिक्लेअर मध्ये जातोय की काय, पण एक धाव धावून काढली आहे. खूप चांगली संकल्पना ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेब आणि विश्वसाई दरबारच्या संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून. ओहो, या वेळेला काय फटका खेळलाय. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा हा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ठोकला गेलेला षटकार दिनू कांबळेच्या बॅट मधून. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. आणखीन एक दमदार षटकार. जबरदस्त बॅटिंग दिनू कांबळेची. 9 बॉल 27 वर बॅटिंग करतोय. जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 18 धावा. रन बॉल इक्वेशन. एका बाजूला पिवळ्या रंगाचे जर्सी, एका बाजूला लाल रंगाची जर्सी. असं वाटतं हळदी कुंकूची मॅच चालू आहे. सोळाच्या सरासरीने बॅटिंग केली जाते. आकाश चांगली साथ देतोय. म्हणजे आकाशने या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर साइड ऍक्टरची भूमिका बजावण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. ज्या पद्धतीने दिनू बॅटिंग करतोय, सिंगल डबल घेऊन जास्तीची स्ट्राईक दिनूला कशी देता येईल याचा विचार मात्र त्याच्या ठिकाणी नक्कीच डोक्यामध्ये चालू आहे. नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. महागडी ओव्हर 22 धाबा मागील षटकातून खर्च केल्या रवीने. ओम आलाय बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल आपटलाय. या वेळेला मात्र पुल करायचा प्रयत्न होता. बॅटचा चेहरा मात्र जमिनीच्या दिशेला राहिला. शॉट मिड विकेटला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा मात्र अर्जित केली जाते. हे आमची संपूर्ण विश्वसाई दरबारची टीम आपण पाहताय मुख्य मंचावरती.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल नटराज स्टाईल मध्ये खेळलेला फटका बॅटची आतली कडा घेतोय. विकेट किपर वेगाने धावलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण चपळता आहे. बघा कशा पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला दिनू कांबळेने. मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं, स्वतःला खूप चांगलं बॅलन्स केलं आणि यावेळेला आकाशने आपले हात खोलण्याचा प्रयत्न केलाय. आकाश दाखवतोय या चेंडूला. आकाश पाठवलाय आकाशामध्ये. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत सीमारेषा पार. आणि इथे मात्र आणखीन एक दर्जेदार षटकार. अवघ्या 10 धावांची गरज. तिसऱ्या षटकातच ही मॅच संपवण्याचा इरादा दिसतोय या फलंदाजांचा. सिल्वर स्टार भिवंडी. पुन्हा आखूड टप्प्याचा बॉल आहे. या वेळेला मात्र अपरकटचा फटका. शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. आज करी रोडला सुद्धा स्पर्धा चालू आहे. वरळीच्या आज या आदर्श नगर वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी. आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलंय, खूप चांगला प्रतिसाद. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक दमदार चौकार ठोकला आकाशने. इनसाइड आउट. चांगलं टेक्निक या फटक्यामध्ये पाहायला मिळतंय. क्वालिटी बॅटिंग. ओ हो, या वेळेला थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल. आकाशच्याही चेहऱ्यावरती आपण जर पाहिलात तर निराशा होती. ऍक्शन रिप्ले पाहूया. बघा टप्पा पडला, हलकासा बाहेर निघतोय बॉल. बॅट वरून भिरकावली गेली, बॉल खाली राहिला आणि आकाश चेहऱ्यावरती मात्र नाराजी दाखवतोय. अवघ्या 5 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मागील ओव्हरमध्ये ओमने खर्च केला 13 धावा. एक षटकार, एक चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये ठोकला गेला. 3 सिंगल आलेत आणि बॉलिंग मार्कवरती सिद्धेश गावंड दुसरं षटक घेऊन. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेतोय. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक हाती खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ या वेळेला दिशाहीन गोलंदाजी डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती उभी आहे सिल्वर स्टार भिवंडी. हलकासा लेग कटर होता. पिचिंग मात्र डाऊन द लेग साइड होती. या वेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळले. मैदानातच आहे चेंडू. एकच धाव घेण्याची मला वाटतं संधी आणि गरजही समजतायत. अधिक घाईची गरज नाहीये. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली दोन्ही फलंदाजाने. 20 बॉल 48 ची. 9 बॉल 16 आकाशने बनवले. 11 बॉल 29 वर दिनू बॅटिंग करतोय. अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. सिद्धेश गावंड. पुन्हा एकदा मात्र डिक्लेअरच्या दिशेने बॉल जातोय आणि स्कोर मात्र आता लेवल झालाय. फक्त 1 धाव बनवायची आहे. औपचारिकता पूर्ण हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महाकाली संघाला मात्र या ठिकाणी मोठा पराभव पत्करावा लागतोय असं दिसून येतं या मॅच मध्ये. शेवटच्या 1 धावेची गरज. 3.5 ओव्हरचा खेळ संपलाय. 9 बॉल मध्ये 1 बनवायचा आहे आणि या मोठ्या फटक्यासोबत अगदी मला वाटतं त्या मुंबई पब्लिक स्कूलच्या कंपाऊंड मध्ये बॉलला पाठवलंय आणि अशा पद्धतीने मात्र सिल्वर स्टार भिवंडी पुढील फेरीमध्ये दाखल होते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मुख्य मंचावरती यायचंय. आणि जबरदस्त बॅटिंग केली दिनू कांबळेने. 13 बॉल 34 वर नॉट आउट राहिला. आकाश 9 बॉल 16 वर नॉट आउट राहिला. कोणती विकेट न गमावता हे टार्गेट चेस केलं गेलं. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला नन अदर दॅन मॅन फ्रॉम अंबरनाथ दिनू कांबळे. या दिनूजी आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल आणि नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा इथे केला जाईल.
मॅच समरी आपण पाहताय. वैभव राऊत 11 बॉल 20, त्यानंतर साई प्रसाद 10 बॉल 16 वर नॉट आउट राहिला. प्रभाकरने बॅटिंग करत असताना 4 धावा बनवल्या. श्लोक मात्र या मॅच मध्ये थोडासा असफल अयशस्वी राहिला. फक्त 1 धाव तो बनवू शकला. बॉलिंग कडे लक्ष टाकलं तर आर्यन भोईर 14, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये पहिल्या 2 षटकांदरम्यान. विनीत 17 वर 1, कबीर सिंग 5 धावा त्याने मात्र आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि सुलतान खान 1 ओव्हर 12 धावा कोणती विकेट त्याच्या